सुप्रभात मंडळी, आज टेंट सिटीमधला माझा चौथा दिवस आहे। आता आमचं चेकआउट आहे। आता मी ब्रेकफास्ट करायला चालली आता आणि मग टेंट सिटीची बस आम्हाला घेऊन जाणार भुज स्टेशनला ड्रॉप करणार आणि मग तिकडून आम्ही कार करणार आहोत। प्रायव्हेट कार हायर केली आणि प्रायव्हेट कारनी अजून काही साईटसीइंग जे बाकी आहेत आमचे भुजचे तेही आज करणार आहोत। सो स्टे ट्यून। टेंट सिटीला बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या टेंट सिटी पॅकेजच्या शेवटच्या पॉइंटला, स्मृतिवन अर्थक्वेक मेमोरियल। 2001 साली एक दुःखद घटना झाली, भूकंप आला भुजमध्ये। त्याच्याबद्दल हे मेमोरियल स्मृतिवन मेमोरियल म्हणून बनवलंय इथे, ते मी बघायला आले। या म्युझियमला 7 मजले आहेत। 2001 साली झालेल्या भूकंपामुळे इथे झालेल्या भयानक परिस्थितीचे चित्रण, तसेच या आघातातून सावरून परत उभे राहिलेले गुजरातचे चित्रण आपल्याला इथे बघता येते। या म्युझियमच्या 6व्या मजल्यावर भारतातले सर्वात मोठे अर्थक्वेक सिम्युलेटर आहे। या सिम्युलेटरवर 2001च्या भूकंपाचा भयानक अनुभव रिक्रिएट केला जातो। अशा भयानक भूकंपातून सावरलेले भुज म्हणजे संकटातून कसे सावरायचे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे। हॅलो मंडळी, आता मी विजय विलास पॅलेस बघायला चालली आहे गाडीने। आता दिवसभर अजून उरलेले भुजचे साईटसीइंग करणार आहे आणि मग नंतर मुंबईला परत बॅक टू मुंबई। भुज ते मांडवी हे अंतर अंदाजे 52 किलोमीटर आहे। साधारण 1.5 तासात आम्ही मांडवीला पोहोचलो। विजय विलास पॅलेस मांडवी शहरातील एक महत्त्वाचे अट्रॅक्शन म्हणजे विजय विलास पॅलेस। माझ्या मागे या साईडला दिसतोय तो पॅलेस आहे विजय विलास पॅलेस, जो हम दिल दे चुके सनम पिक्चर मध्ये दाखवलाय। – 1929 साली बांधून पूर्ण झालेला हा पॅलेस आपल्याला मध्य प्रदेशमधील ओरछा व दतिया इथल्या महालांची आठवण करून देतो। या पॅलेसची अजून एक खास ओळख आहे, ती पण एकदम अलीकडची। सुप्रसिद्ध पिक्चर हम दिल दे चुके सनम या सिनेमातील अनेक दृश्य याच महालात चित्रित झाली आहेत। या पॅलेसमध्ये फिरताना हम दिल दे चुके सनम पिक्चरची परत एकदा आठवण होते। मस्त पॅलेस आहे। भुजला जर आलात तर नक्की हा पॅलेस बघा। मी खास तो बघायला आली आहे हम दिल दे चुके सनमच्या प्रेमापोटी पिक्चरच्या। खूपच सुंदर पॅलेस आहे। पण हा पॅलेस बघून मला त्या जय विलास पॅलेसची आठवण आली ग्वाल्हेरच्या। तो पण खूप सुंदर आहे। माझा ग्वाल्हेरचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। जय विलास पॅलेसवर एक वेगळा ब्लॉग आहे। का हम दिल दे चुके सनम मधलं गाणं, चांद छुपा बादल, ते इथेच शूटिंग झालं। जाळे बघून मला आठवेलच। आणि इथेच वर गच्ची आहे, त्याच्यात ते ढील दे दिल देते रे भैया। खूपच सुंदर असा हा पॅलेस नक्की बघण्यासारखा आहे।
मंडळी, एकंदर विजय विलास पॅलेसला कार करून येणं वर्थीतच आहे म्हणजे. आणि तसंच मांडवी बीच पण सुंदर आहे. आता इथून मांडवी बीचला जाणार आहे. मांडवी बीचला आले आणि आता मस्त ATV राईड एन्जॉय केली. खूपच मजा आली. बीच पण खूप सुंदर आहे. इथून विजय विलास पॅलेस पासून जवळच आहे मांडवी बीच, तर तोही नक्की बघा इकडे आला. भुजच्या आजूबाजूची अजूनही काही ठिकाणं बघण्यासारखी होती, पण आता मुंबईला परतायची वेळ झाली होती. अतिशय सुंदर अशा या भागाला परत एकदा यायची खुणगाठ बांधून आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. तर मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा. त्याचप्रमाणे ही रण ऑफ कच्छची सिरीज ही कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नवीन डेस्टिनेशनला. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर युअर टाईम.